आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रानं, संपूर्ण देशानं एक खमकन नेतृत्व गमावलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कर्मभूमीमध्ये अर्थात बारामतीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आज सकाळी 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत। त्या अगोदर सकाळी 6 ते 9 पर्यंत काटेवाडीमध्ये मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता बारामतीमधील गदिमा सभागृह इथून अजितदादांची अंत्ययात्रा निघणार आहे। ही अंत्ययात्रा गदिमा सभागृह, विद्यानगरी चौक, बिघून रोड सेवा रस्ता आणि विद्या प्रतिष्ठानचा रस्ता मराठी शाळेच्या गेट मार्गे पुन्हा एकदा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये येईल। सकाळी 9 वाजता अजित पवार यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि आपण कालपासून पाहतोय की जेव्हापासून ही बातमी येऊन ठेपली तेव्हापासून या कार्यकर्त्यांची, या समर्थकांची अलोट गर्दी जनसागर या बारामतीमध्ये उसळल्याचं आपण पाहतोय। काल रात्री सुद्धा अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठान या मैदानावर ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आज सकाळी पुन्हा एकदा 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत त्यांची अंत्ययात्रा पार पडणार आहे। सकाळी 8 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। खरं तर या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश हळहळून गेलेला आहे। अजूनही विश्वास बसत नाही। मध्यरात्री सुप्रिया सुळेंचं हे स्टेटस होतं। काल रात्री सुद्धा डिवेस्टेड, उद्ध्वस्त अशा आशयाचं स्टेटस सुप्रिया सुळेंनी ठेवलेलं होतं। विरोधक असू देत, सत्ताधारी असू देत, प्रत्येक राजकारण्यानं, प्रत्येक सामान्य माणसानं या गोष्टीवर विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। आणि या संदर्भात ताजे अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आता सध्या तुम्ही कुठे आहात? रात्रभर जनसागर उसळलेला आपण पाहिला बारामतीमध्ये। आत्ताचं वातावरण काय? समर्थक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते यायला सुरुवात झाली आहे का 6ची वेळ होती? रुग्णालय आहे आणि माझ्यासोबत असलेली ही जी सगळी स्तब्ध झालेली लोक तुम्ही पाहता आहात, ही पूर्ण रात्रभर याच ठिकाणी, ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे, तिथे या सगळ्या परिसरामध्ये थांबलेली अजित पवारांवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत। अखेरचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून हे सगळे लोक या रुग्णालय परिसरामध्ये जमलेले आहेत। काटेवाडीमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणारच आहे। मात्र लोक इथे देखील रात्रभर थांबून होते। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। तुम्ही रात्रभर? हो, रात्रभर थांबलो। नाशिकवरून आलोय ना, रात्रभर थांबलेलो मी। इथे रात्रभर दादांसाठी चालू बघतो आम्ही। असं वाटतं पण नाही का दादा आपल्यातनं गेले आजपर्यंत आणि जाणार पण असं वाटत नाही आम्हाला। दादा आपल्यामध्ये आत्तापर्यंत आहेत ही आमची इच्छा आहे। शेवटी भगवंताच्या आशीर्वाद आहे आणि ते सांगूच शकत नाही। काय झाले त्याचा निर्णय 100% निर्णय घ्यावा लागेल। कशा प्रकारे झाले हा पण निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे। दादांचं झालं काय हे आपण सांगू शकत नाही। त्यांचं काय झाले कोणी सांगू शकत नाही। किती मोठी हानी झाली? हो, खूप मोठी, म्हणजे बारामतीसाठी तर निशब्द आहेत दादांसाठी, की दादांनी जे काय केले ना महाराष्ट्रासाठी ते भरपूर काय केले ते, आत्ता त्याची जाणीव लोकांना होईल की दादा नसलेल्याची, नाही का? एवढंच बोलतो। रात्रभर इथे थांबून होतात, तुम्हाला काय असं वाटलं नाही की घरी जावं म्हणून? दादा असं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रासाठी की लहानापासून तर मोठ्यापर्यंत नेता असा होणे नाही आणि महाराष्ट्र पूर्ण अख्खा पोरका झालेला आहे। त्यासाठी मी दादांसाठी इथं बारामतीकरच नाही, नाशिकवरून आलोय। मी पुण्यावरून आलोय। दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधी न भरून निघणारी पोकळी आहे आणि त्यांच्यासारखा जो वक्तशीर आणि वेळेला जो महत्त्व देणारा नेता आहे असा नेता पुन्हा होणे नाही आणि त्यांच्या विषयी असलेल्या प्रेमासाठीच आम्ही इथं रात्रभर थांबलेलो आहे। तर रात्री आलेलो आहेत आम्ही पुण्यावरून। बघतोय की इथे रात्रभर ही सगळी लोक थांबून आहेत। अजित पवार यांचं पार्थिव जिथे ठेवलंय ते ठिकाण आपण बघूयात। या आतल्या बाजूला काल जेव्हा आपण बघितलं की
संध्याकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान याच शववाहिनीमधून विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे अजित पवार यांचं पार्थिव, त्यांचे चिरंजीव या गाडीमध्ये बसून होते आणि इथूनच याच रुग्णालयातल्या याच परिसरातून या शववाहिनीमधून अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानकडे नेलं गेलं. तिथे अंत्यदर्शनासाठी काल हे पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं आणि पुन्हा रात्री याच ठिकाणी हे पार्थिव आणलं गेलेलं आहे. पोलिसांचा देखील या ठिकाणी आपल्याला रात्रभर जो पहारा आहे तो बघायला मिळालेला होता आणि आत्ताही आपण जर बघितलं असेल तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलीस जे आहेत ते तैनात आहेत आणि सगळी खबरदारी जी आहे, गर्दीचं नियोजन आज खरं म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान पोलिसांसमोरचं असणार आहे. बारामतीमध्ये बाहेरही अशाच पद्धतीनं गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांची एकूण सगळी जी तयारी आहे ती बघायला मिळते आहे आणि मोठ्या संख्येनं जेव्हा लोक दादांचं आज अंतिम दर्शन घेण्यासाठी अंत्यविधीसाठी बारामतीमध्ये येतील तेव्हा त्याच्यासाठी दूरपर्यंतच आपण आपली वाहनं लावून पायी विद्याप्रतिष्ठान पर्यंत जायचं आहे अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. कारण काल इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांची गर्दी या सगळ्या भागामध्ये झालेली होती आणि आजही म्हणजे रात्री मध्यरात्रीपर्यंत हे सगळे लोक इथे थांबून होते. तुम्ही या सगळ्या भागात बारामतीकर का? काय तुमचं आणि दादांचं कसं नातं होतं? कधी एखादी भेट झाली असेल? काय दादांच्या आवडलेल्या गुणांपैकीचे कुठले पैलू तुम्हाला आज? दादांचा स्वभाव म्हणजे अगदी चांगला होता. दादा खरंच म्हणजे बारामतीचं तर भविष्य अगदी पुढच्या अंधारात आहे. असा नेता भविष्यात कधी होणारच नाही. असा नाही इथून मागं झाला नाही पुढं होणार. बारामतीचा खूप खूप विकास केला. तुमची आणि दादांची कधी भेट झाली असेल? काय एखादी आठवण बारामतीकर म्हणून? आणि किती दुःख आज? बीडवरून आले तुम्ही इथे अंत्यदर्शनासाठी? बीडवरून आले. आपण बघतोय काही लोक नाशिकवरून या ठिकाणी आलेले आहेत. हे गृहस्थ बीडहून या ठिकाणी आलेत. अंत्यदर्शनासाठी तुम्ही आले? हो ना, अंत्यदर्शनासाठी त्यांना पाहण्यासाठी शेवटचा क्षण म्हणून. हो, इतकं प्रेम बी आहे आणि एक सगळ्या लोकांना असं वाटतंय की एक दादा एक आपले आधार होते आणि ते आधार निघून गेल्यासारखं सगळ्यांना ते वाटतंय. काही तरुण आहेत तिथे, त्यांचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. दादा, रात्रभर इथे थांबून आहात तुम्ही, का तुम्हाला असं वाटतं की इथे का थांबलात तुम्ही रात्रभर? मी काल दुपारपासून मुंबईवरून आलोय आम्ही इकडे आम्ही थांबलो इकडे. रात्रीपासून आम्ही झोपलो नाही, फक्त एकच आमच्या दादासाठी. आणि आमचं प्रेम दादाबरोबर भरपूर आहे आणि दादाशिवाय आम्ही राहू शकत नाही आणि खूप मिस करतो दादाला. आणि दादाला बघायला फक्त इकडे थांबलो आहे रात्रीपासून. काय बोलू, मी काय बोलू शकत नाही. अशी परिस्थिती झाली, सर्व उद्ध्वस्त झालं आमचं. आवडता नेता होता दादा तुमचा? माझा आवडता म्हणजे माझा जीव होतो दादा. काय बोलू. मुंबईहून आले, उद्ध्वस्त झाला असं वाटतं. पूर्ण महाराष्ट्रामधला एक चांगला मोठा नेता गमावला आपण. महाराष्ट्रामधला मोठा नेता गमावला आपण. हे जेव्हा तुम्हाला बातमी समजली तेव्हापासून तुम्ही इथे आलात, अजूनही इथे थांबून आहात. दादांना तुम्ही शेवटचं जेव्हा केव्हा भेटला असाल किंवा दादांसोबतचे तुमचे जेव्हा केव्हा संबंध आले असतील, काय आठवणी आहेत? कुठल्या गोष्टी आवडतात? दादांचे कोणते पैलू तुम्हाला कायम तुमच्या मनात घर करून गेलेले आहेत? दादांचं ना रोखठोक बोलणं ना खूप आवडतं मला. मला अशी व्यक्ती खूप आवडते आणि त्याच प्रेमाखातीर मी आतापर्यंत उभा आहे. मुंबईवरून आले तुम्ही? मुंबईवरून आलो मी. बाबा तुम्ही? हो, नाशिकहून आले. दादा गेलेले या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली, शब्दात सांगू शकत नाही. कारण एक वेळेस मी निफाड कारखान्याचे आमचं संचालक मंडळ भेटायला गेलो होतो दादांना. दादांनी आम्हाला सांगितलं की संस्था कशा चालवायच्या तुम्ही एकदा बारामतीला येऊन बघा म्हणे. आणि दादांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. आम्हाला डायरेक्ट मंत्रालयात बोलवलं होतं सर्व संचालक मंडळ कारखान्याचं. दादात गेलेली ह्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. आमच्या शेतकऱ्यांचा नेता हरपला.
काय नाव आहे तुमचं? राजेंद्र कटारे, नाशिकवरून. नाशिकहून आलो. इतकं दुःख तुम्हाला, अश्रू अनावर होतात, प्रत्येक जण आज हळहळ व्यक्त करतोय. काय तुम्हाला मनात दाटून येतंय, काय आठवतंय या क्षणाला? दादा हे परखडे व्यक्तिमत्व होतं. एखादं काम जर न होणार असेल तर डायरेक्ट सांगायचे अरे हे होणार नाही, परंतु काम एखादं होणार असेल तर डायरेक्ट त्या मिनिटाला काम करून द्यायचे आणि सांगायचे, त्या अधिकाऱ्याला लगेच फोन करून सांगायचे हे काम झालं पाहिजे. असा दादांचा स्वभाव होता. दादांसोबत तुम्ही जेव्हा केव्हा भेटला असाल, काय विषयांवरती तुमची चर्चा व्हायची, तेव्हा कुठले विषय तुमच्या चर्चेत? भेट झालेली आहे कारखान्याच्या संदर्भात. त्यावेळेसच फक्त आम्हाला दादांनी संस्था कशा चालवाव्या, तुम्ही बारामतीला एकदा येऊन बघा आणि अशा संस्था चालवा, असे आम्हाला मार्गदर्शन केलं होतं दादांनी. आपण बघतोय अश्रू आज इथल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आहेत. आपल्याला या सगळ्या रुग्णालयाच्या सगळ्या भागात बघायला मिळतं की दादांवर प्रेम करणारी ही सगळी जी मंडळी आहेत ती आपल्या घरातला सदस्य गेलाय अशी भावना ठेवून व्यक्त होत आहेत. कारण तितकं घट्ट नातं अजित पवार यांचं आणि या सगळ्या बारामतीकरांचं होतं. बारामतीकरच नाही तर आपण बघतोय इथे की बीडवरून लोक आलेले आहेत, जर रात्रभर इथे थांबून आहेत. नाशिकवरून आलेली ही सगळी मंडळी आहेत जी रात्रभर या रुग्णालयाच्या परिसरामध्ये थांबून आहेत, ज्यांना अजित पवार यांना शेवटचं बघायचंय, अंतिम दर्शन घ्यायचंय. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडे प्रत्येक जण दुःखाची भावना आणि अतोनात झालेलं नुकसान बोलून दाखवत असताना या सगळ्या भागात सगळ्या लोकांना अश्रू अनावर झालेले आहेत. कुठून आले तुम्ही आणि कधीपासून आलेला आहात? दादांसोबत सोमेश्वरवरून आलेलो आहे. काल सकाळपासून आम्ही सगळे बरोबर आहे. आजचं कसं असणार आहे, काय नियोजन, काही सूचना आलेल्या आहेत? सूचना तशा काही आलेल्या म्हणजे कार्यकर्त्यांकडे नाही आहेत, पण आदरणीय दादांना आता काटेवाडी या ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्या विद्याप्रतिष्ठान त्या तिथे आणून अंत्यविधी तिथे दादांचा होणार आहे. आपण बघतोय की या ठिकाणी ही सगळी जी मंडळी जमलेली आहेत ती अगदी सगळेजण शोक व्यक्त करतायत, दुःख व्यक्त करतायत. साहेब, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दादा फोन करून विचारायचे की तिथली परिस्थिती काय. आज जिल्हा परिषदची निवडणूक आहेत, पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आमच्यामध्ये, पण सर्व हे होईल पण दादा आम्हाला भेटणार नाहीत. या आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सर्वांची भावना होती. सर, प्रत्येक कार्यकर्त्याची भावना होती की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता. आम्ही जेव्हा आमच्या उदगीरला यायचे तेव्हा आम्ही म्हणायचो एकच वादा, अजित दादा महाराष्ट्राचे कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला. पण आता आम्ही महाराष्ट्राचा वाघ कोणाला बनणार, दादाला कधी आम्हाला भेटतील. कारण हे सांगणं आणि व्यक्त करणं खूप खूप कठीण आहे. जेव्हा आमच्या कोणत्याही अडचणी असतील, मुंबई असो, मंत्रालयाचो, तिथे गेल्यानंतर आम्हाला लगेच आला लगा सही केली, आमचं काम व्हायचं. कधी दादाने आमचा शब्द कधी फिरवला नाही. दादा हे शब्दाचे पक्के होते म्हणून आम्ही कार्यकर्ते त्यांच्याशी जुळले गेलो. बघतोय की इथे आता उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्याला अश्रू दिसतात. तुम्ही कुठून आले? मी उदगीरवरून आलो. किती वर्ष दादांचा तुमचा स्नेह होता? मी 2011 पासून दादासोबत राहतोय. शेवटची भेट हिंगणघाट इथे झालेली आहे. मी सुद्धा दाखवतो सुद्धा, ते दादांना गिफ्ट सुद्धा केली होती, फोटो. इतकं का म्हणजे तुम्हाला दादा इतके का आवडायचे? हो, दादाच होते. हो, या महाराष्ट्राचे आत्मा दादा होते. माझी आणि दादाची शेवटची भेट तुम्हाला दाखव. मी रात्रभर इथे थांबला? रात्रभर इथेच आहे. आपण बघतोय की या सगळ्या फक्त बारामतीकरच नाही तर जसं हे दादा उदगीरवरून आले. माझी आणि दादाची शेवटची भेट हिंगणघाट इथे झालेली. विनॅट किती दिलेले गिफ्ट. म्हणजे प्रत्येकांच्या आता ह्या आठवणी मोबाईलमध्येच राहणार आपल्याबरोबर. मोबाईल आणि हृदयात सर्व भेटेल आम्हाला. अनेक मुख्यमंत्री होऊन जातील पण दादा मुख्यमंत्री झालेला आम्ही पाहू शकणार.
अजूनही सर्व 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 संपलंय आमचं. ज्या दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्टँड करण्याचा ज्या दादांनी प्रयत्न केला होता, आता आमच्या पाठीमागे कोणी राहिलं नाही. आम्ही जो जेव्हा नारे द्यायचो, कोणाला रे कोणाला, महाराष्ट्राचा वाघ आला, एकच वादा अजित दादा, हे आता कोणासोबत म्हणावं आणि कधी म्हणावं हे म्हणण्यासाठी. म्हणजे इतक्या भावना दाटून येत आहेत प्रत्येकाच्या, इतकं नुकसान झालेलं आहे. काल सकाळी झालेली ही सगळी घटना आहे आणि या घटनेनंतर अजूनही लोकांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीयेत. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला आपण हुंदका पाहतोय दाटून की येतोय. कालपासूनच प्रत्येकजण दुःख व्यक्त हतबल, करतो. कारण हतबल हा शब्द सुद्धा अपुरा पडेल, कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला आपण पाहतोय, प्रत्येक समर्थकाला आपण पाहतोय. आज महाराष्ट्र पोरका झाला, आम्ही पोरके झालो, अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आपण पाहतोय. आणि ज्यांचा प्रत्यक्ष संपर्क आलेला नाही त्यांना ते सुद्धा हळहळ अशा प्रकारे व्यक्त करतायत. या दुःखद भावना इतक्या तीव्र आहेत, आपण शब्दात सांगू नाही शकत. दादा आमच्यासाठी काय होते, आणि फक्त बारामतीमधून नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्रत्येक व्यक्ती आज एकवटलेला आहे. का तर अजितदादांना अखेरचा दंडवत, अजितदादांच्या अंत्यदर्शन. दादा इथून पुढे या सगळ्या लोकांसोबत नसणार आहेत. दादा तुम्ही कुठून आले? मी सटाणा तालुका नाशिक जिल्ह्यातून आलो. दादांचं विशेष प्रेम आमच्या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर होतं. दादांनी आम्हाला आता मंत्रालयात आमची भेट झाली. दादांनी सांगितलं, पाठीवर हात ठेवून, बा तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आमच्या पाठीशी कोण राहणार? आम्हाला सर्व